राहुल तळगडे जर संस्था मिळाली तर आज वार्षिक मीटिंग सुरू होणार आहे 11:30 वाजता. तरी मी सर्वांना अनुरोध करतो, विनंती करतो की सर्वांनी 11:30 वाजता झूम ॲप्सद्वारे ऑनलाईन मीटिंगला सहभाग दाखवा.
बंदच राहू दे. नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय गुरुदत्त. मी राहुल तलवडे, सदस्य गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचे 7वे वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 26/9/2021 ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आली आहे. तरी कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी मी सर्वांना विनंती करू इच्छितो की कृपया सर्वांनी थोड्या वेळासाठी उभे राहून आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली. कोरोना व अतिवृष्टी महापुरामुळे आकस्मिक मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. धन्यवाद. आज दिनांक आहे 26/9/2021. वेळ आहे उत्साहाची, उत्कर्षाची. कारण आज गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित 7व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्याची आपली वार्षिक मीटिंग ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आली आहे. याचे कारण सर्वांना माहीतच आहे.
तरी मी सर्वप्रथम अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व संचालक मंडळ व उपस्थित मान्यवर आणि ऑनलाईन पद्धतीने कनेक्ट झालेल्या सभासदांचे हार्दिक स्वागत करू इच्छितो. मी आदरणीय सचिव श्री दत्तात्रय नवले यांना अभिवादन करू इच्छितो की आपण आपल्या सभेची सुरुवात करा. नमस्कार. आज दिनांक 26 सप्टेंबर 2021 या दिवशी आपली 7वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. प्रथमतः मी या संस्थेचे संस्थापक उद्योग समूहाचे अध्यक्ष साहेबा ठाकरे व योगेश नाना ठाकरे यांचे प्रथमतः आभार मानतो, स्वागत करतो. त्यांच्या या संकल्पनेतूनच या संस्थेची स्थापना झाली. तसेच संस्थेच्या अध्यक्षा चंद्रभागाताई काकडे, व्हाईस चेअरमन महादेवजी गावडे यांचे मी स्वागत करतो. तसेच सर्व सभासद बंधू यांचे स्वागत करतो. सभेच्या कामकाजास सुरुवात करतो. नागरिक सहकारी संस्था मर्यादित पुणे या संस्थेची 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी ठीक 11:30 वाजता सुरू होत आहे. संस्था अध्यक्ष सौ चंद्रभागा साहेबराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झूम ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार आहे. सदर सभा संस्थेच्या कार्यालयातून होईल. संचालक मंडळ, पदाधिकारी, तंत्रज्ञ स्टाफ, पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, सरकार मूर्ती यांची उपस्थिती आहे. तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी ठीक 11:30 वाजता आपल्या दिलेल्या लिंकवर सभेकरता कनेक्ट व्हावे ही नंबर आहे. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा चंद्रभागाताई काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. वार्षिक सभा आहे. या सभेला उपस्थित सर्व संचालक, सचिव, व्हाईस चेअरमन, आमचे कामगार वर्ग, रामाराव सर सर्वच उपस्थित आहेत. या संस्थेचे सांगायचे तात्पर्य की संस्था स्थापन करायला ज्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केलेले ते म्हणजे आमचे मिस्टर साहेबा काकडे यांच्या मार्गदर्शनाने आपण 7 वर्षापूर्वी संस्था स्थापन केली आणि या संस्थेचा कारभार अतिशय चांगला चाललेला आहे. त्यामुळं मी सगळ्यांचं प्रथमतः हार्दिक स्वागत करते आणि सर्वांना माझ्या मनोगतातून सांगत इच्छिते की आपल्या संस्थेला सामान्य सभासद बंधू भगिनी सप्रेम नमस्कार. सर्वजन इथे सर्वजन सुखय. हा सहकाराचा पाया तर एकमेव सहाय्य करू अवघे गुरु चुकत हा सहकाराचा मूलमंत्र आहे. महाराष्ट्रात सहकार रुजला, त्याला शतकापेक्षा अधिक काळ लोटला. संस्थेच्या 7व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने संचालक मंडळाच्या वतीने 31 मार्च 2000 संपलेले आर्थिक वर्षाचा तालाबंद व नफा तोटा पत्रक आपणासमोर सादर करताना आनंद होत आहे. ही संस्था आपली आहे असे समजून सर्व सभासद कार्यरत राहतात, तेव्हाच ती संस्था प्रगतीच्या दिशेने भरारी घेते. विशेषतः आम्हाला अभिमान व आनंद वाटतो की आम्ही सर्व सभासदांना विश्वासात ठेवून प्रामाणिकपणे व पारदर्शक काम करून संस्थेच्या प्रगतीचा चढता आले आपल्या समोर ठेवत आहोत. परंतु 25 मार्च 2020 पासून कोरोना संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण जगावर आलेल्या संकटामुळे प्रत्येक व्यक्ती, संस्था यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. त्यातूनही संस्थेने सभासद, कर्जदार, ठेवीदार यांना दिलासा देऊन प्रगतीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. संस्थेने नेहमीच गतवर्षीचे आत्मपरीक्षण करून आगामी वर्षाचे नियोजन केले आहे. आपल्या सहकारातून संस्थेची प्रगती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संस्थेचे सभासद, ठेवीदार, भागधारक, ग्राहक यांचा पैसा, कर्ज
रूपाने कार्यान्वित करून या सर्व व्यवहाराची पारदर्शकतेने काळजी घेणे विश्वस्त ही जाणीव मनात ठेवून संचालक मंडळ काम पाहत आहे. ठेवीदार कर्जदार यांच्या ठेवी व कर्जाची नियमित वसुलीवरच संस्थेचे भवितव्य अवलंबून असते. अधिक संस्था विस्तार, वाढती गुणवत्ता, अधिक आर्थिक मजबूती आणि आर्थिक क्षमता हे पुढील काळातील संस्थेचे आधारस्तंभ राहतील. अनुभवी कर्मचारी वर्ग संस्थेला प्रगतीच्या शिखरावर नेण्यात सर्व संचालक मंडळ व सचिव, व्हाईस चेअरमन, सेवक वर्ग, पिकमी एजंट व सभासद यांचे योगदान निश्चितच महत्वाचे आहे. सभासद खातेदारांच्या सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ व त्रास वाचवण्याची व विश्वसनीयता वाढवावी यासाठी संगणकीकृत सुविधा, गुरुदत्त लक्षवेधी योजना, सर्वसामान्य महिलांसाठी कर्ज, सोने तारण कर्ज योजना यशस्वीपणे सुरू आहे. आपणास आवर्जून सांगावेसे वाटते की संस्थेकडे 3.41 कोटी ठेवी, 13.1 लाख वसूल भाग भांडवल, 91.38 लाख गुंतवणूक व 8.4 लाख राखीव व इतर निधी, 2.15 कोटी कर्ज, 3.68 कोटी खेळते भांडवल व 358 सभासद अशी दमदार वाटचाल संस्थेने केली आहे. आपली संस्था आर्थिक दृष्ट्या खंबीर असून स्वाभिमानाने उभी आहे. आपली संस्था लोकशाही पद्धतीने सर्व सभासदांना व हितचिंतकांना सहकार्यच करीत राहील असे आश्वासन या वार्षिक सभेच्या निमित्ताने मी देत आहे. आपण मान्यवर सभासदांनी मेहनतीने उभ्या केलेल्या नावाजलेल्या पतसंस्थेकडे आम्ही माझी पतसंस्था या दृष्टीकोनातून प्रत्येकाने आदराने पाहावे व आपण आपल्या हितचिंतक सभासदांना आपल्या संस्थेमध्ये ठेवी ठेवण्यास प्रवृत्त करावे ही आग्रहाची विनंती. संस्थेच्या प्रगतीमध्ये सातत्य टिकवून ठेवण्यामध्ये व उपनिबंधक पुणे जिल्हा नागरिक संस्था फेडरेशन यांच्या मोलाचे मार्गदर्शन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विकास संगणक प्रणालीचे रामाराव सर, शासकीय लेखा प्रशिक्षण सुषमा देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल मनपूर्वक आभार. सहकारामध्ये येणाऱ्या आव्हानांना समोर जाताना संस्थेच्या प्रगती बरोबर सभासद, कर्मचारी, सामान्य माणूस यांची प्रगती होईल असे उद्दिष्ट समोर असून त्यासाठी आपले बहुमूल्य सहकार लाभेल असा विश्वास व्यक्त करून मनोगत साधण्याचा हा स्नेह अल्पाच प्रयत्न. धन्यवाद. संस्थेचे कामकाज पुढील प्रमाणे चालू होत आहे. विषय क्रमांक 1, मागील दिनांक 23/3/2021 या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. त्याचे वाचन संस्थेचे सभासद उमेश भट्टरे यांनी करावे अशी विनंती करतो. गुरुदत्त नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित कुंजरवाडी जिल्हा पुणे पतसंस्थे सर्वसामान्य सभासदांना कळविण्यात येते की आपल्या पतसंस्थेची 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 26/3/2000 रोजी 11 वाजता पतसंस्था सभागृह कुंजरवाडी येथे खालील विषयांचा विचार करण्यासाठी होणार आहे. तरी सदर सभेमध्ये सर्व सभासदांनी ऑनलाईन उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सभे पुढील विषय: सभेच्या अध्यक्षांची निवड करणे. रविवार दिनांक 5/8/2019 रोजी झालेल्या सभेच्या प्रोसिडिंग वाचून कायम करणे. 31/3/2020 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद नफा तोटा पत्रकास मंजुरी देणे. संचालक मंडळांनी सुचवलेल्या सन 2019 ते 20 या वर्षाच्या नफा विभागणीस मंजुरी देणे. सन 2019 ते 20 च्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे. 2019 ते 20 च्या वार्षिक अंदाजपत्रास मंजुरी देणे. सन 2019 ते 20 च्या वार्षिक अंतर्गत हिशोब तपासणीस अहवाल देणे घेणे. सन 2019 ते 20 च्या वार्षिक शासकीय लेखा परीक्षणाची नोंद घेणे.
2020-21 या वर्षाकरता अंतर्गत हिशोब तपासणीची नेमणूक करणे, सन 2020 ते 21 या वार्षिक वैज्ञानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे, सन्माननीय सभासदांच्या आलेल्या सूचनांचा विचार करणे, माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी आलेल्या विषयांचा विचार करणे. 31 मार्च 2019 अखेर संस्थेच्या सभासदांची संख्या 317 इतकी होती. अहवाल वर्षामध्ये 29 नवीन सभासद झाल्याने व 6 सभासदांचे राजीनामे दिल्याने दिनांक 31 मार्च 2020 अखेर सभासद संख्या 338 दिसत आहे. अहवाल वर्षात एकूण सभासद संख्यामध्ये 35 ने घट झालेली दिसत आहे. जुन्या सभासदांचे राजीनामे दिल्याने सदरची घट दिसत असून सभासद वाढीस प्रयत्न सुरू आहेत. भाग भांडवल संस्थेचे आर्थिक भाग भांडवल 50 लाख रुपये आहे. दिनांक 31 मार्च 2000 अखेर वसूल भाग भांडवल 11,25,550 इतके असून दिनांक 31/3/2020 अखेर वसूल भाग भांडवल रुपये 13,31,650 इतके आहे. अहवाल वर्षामध्ये वसूल भाग भांडवलामध्ये रुपये 2,06,100 ने भरघोस वाढ झालेली आहे. गंगाजळी व इतर निधी दिनांक 31/3/2000 अखेर गंगाजळी व इतर निधी रक्कम 5 लाख इतर निधी रक्कम 5,91,119 असून 31/3/2020 अखेर गंगाजळी व इतर निधी 7,59,847 इतकी आहे. यामध्ये राखीव निधी 1,21,025, इमारत निधी 4,03,904 व लाभांश समीकरण निधी 38,290, सभासद कल्याण निधी 10,000, संगणक विकास निधी 25,000 यांचा समावेश केलेला आहे. या निधीमध्ये एकूण 1,68,728 ने वाढ झालेली दिसत आहे. आपल्या संस्थेकडील ठेवी 31/3/2019 अखेर संस्थेच्या एकूण ठेवी 2,10,69,575 इतक्या असून 31/3/2020 अखेर संस्थेच्या एकूण ठेवी 3,11,79,493 आहेत. अहवाल वर्षामध्ये एकूण ठेवी रुपये 1 कोटी वाढलेले आहेत. सभासद कर्ज संस्थेच्या सभासदांना संस्थेच्या मंजूर पोट नियमाप्रमाणे त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसाय वाढीसाठी, राहणीमान उंचीसाठी पोट नियमाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज वाटप केले जाते. दिनांक 31/3/2019 रोजी सभासद कर्ज 1,57,84,263 इतकी होती. तर 31/3/2020 अखेर सभासद कर्ज 2,09,81,388 आहे. अहवाल वर्षात सभासद कर्जामध्ये 51,97,125 ने वाढ झालेली आहे. अहवाल वर्षात तारण कर्जाची समाधानकारक वाढ झालेली दिसत आहे. असे असले तरी अजूनही गरजेनुसार चांगल्या कर्जांना कर्ज वाटप करून कर्जे वाढतील याकडे लक्ष देत आहोत. संचालक व त्यांच्या कुटुंबियांना दिलेले कर्ज 31 मार्च 2020 अखेर संचालक व त्यांचे कुटुंबीय कर्ज दिलेली नाही. बाहेरील कर्ज संस्थेने संस्था स्थापनेपासून स्वनिधीतून कर्ज वाटप करण्याचे ठरवले असून त्यानुसार स्वनिधी वाढविण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे संस्थेने गतवर्षीप्रमाणे यावर्षी जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेले आहे. थकबाकी संस्थेच्या सभासदांनी घेतलेल्या कर्जाची थकबाकी काही प्रमाणात कमी झालेली आहे. याचे निदर्शनास येत असले तरी थकबाकी ही संस्थेच्या दृष्टीने असमाधानकारक बाब असून व संस्था अधिक नफ्यात येण्यासाठी कर्जदार सभासदांनी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करणे आवश्यक आहे. कर्ज हप्त्याची वेळेत परतफेड झाली नाही तर नाईलाजाने अशा थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करावी लागते. त्या असल्याने त्यांनी अशी वेळ येऊ देऊ नये व त्याबाबत संस्थेची सहकार्य करावी ही कळकळीची विनंती. संचालक मंडळ अहवाल वर्षात संस्थेच्या सर्व संचालकांनी संस्थेचे काम पाहिले असून संचालक मंडळाच्या 12 सभा घेण्यात आल्या. सर्व सभांना उपस्थित राहून माझ्या सर्व सहकारी संचालकांनी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सभेमध्ये झालेले सर्व नियम एकमताने घेतले असून त्याची कार्यवाही झाली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा सन 2018 ते 19 या वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 26 सप्टेंबर 2017 रोजी झाली असून या सभेमध्ये झालेल्या ठरावाची योग्य ती अंमलबजावणी झालेली आहे. वैज्ञानिक लेखा परीक्षण संस्थेने 1/4/2019 ते 31/3/2020 अखेरचे म्हणजे या आर्थिक वर्षाचे वैज्ञानिक लेखा परीक्षण सुषमा देसाई वैज्ञानिक लेखा परीक्षण पुणे यांच्याकडे केले असून त्यांनी संस्थेचे ऑडिट वर्ग अ दिले आहे. गेल्या काही वर्षी संस्थेचे ऑडिट वर्ग ब मिळाले होते. तथापि या वर्षी संस्थेने ठेव वाढ, कर्ज वाटप, प्रभावशाली वसुली व अन्य कामकाज चांगली प्रगती केल्याने
अहवाल वर्ष संस्थेचे ऑडिट मिळाल्यास हेही मी येथे आवर्जून सांगतो. संस्थेच्या कामकाजाच्या दृष्टीने तपासणी काळात त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. नफा तोटा अहवाल वर्षात संस्थेच्या एकूण रुपये 1,73,545 इतका नफा झाला असून गतवर्षी शिल्लक नफा 3,376 मिळून अहवाल सालात एकूण 1,79,921 इतका नफा दिसत आहे. राखीव निधी 25% प्रमाणे 44,136, इमारत निधी 60,000, लाभांश समीकरण 35,000, संगणक विकास निधी 25,000, संगणक सभासद कल्याण निधी 10,000. पुढील वर्षासाठी शिल्लक 2,409 रुपये 90 पैसे. शिक्षण व 97व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने सहकार कायद्यानुसार सहकारी संस्था सभासद संचालक व सेवक वर्ग यांना सहकार प्रशिक्षण अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यानुसार अहवाल वर्षात संस्थेच्या 11 संचालकांना आणि 2 सेवकांना मान्यता प्राप्त दिली आहे. गट घ्यावायची व्यवस्था संस्थेचे संचालक मंडळ आणि सेवक वर्ग परस्पर सामंजस्याने व सहकार्याने काम करीत असून संस्थेला प्रगती पथावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. अनुत्पादन नॉन परफॉर्मन्स असेट माननीय सहकार आयुक्त यांनी जाहीर केलेल्या पतसंस्थेच्या एनपीए चे निकष लागू झालेले असून संस्थेच्या आर्थिक वर्षात एनपीए साठी एकूण रुपये 1,25,000 तरतूद आहे. संस्थेच्या जुन्या थकबाकीची वसुली करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न चालू असून ते वसूल होण्यासाठी मोठा अवधी लागत असल्याने एनपीए ची मोठी तरतूद करावी लागत आहे. त्याचा परिणाम संस्थेच्या नफ्यावर झालेला असून सर्व थकीत कर्जदार सभासदांना कर्जाची थकबाकी त्वरित भरावी अशी नम्र विनंती आहे. समारोप पुणे शहर तसेच कुंजरवाडी परिसरातील महिलांसाठी त्यांना छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी तसेच महिलांना बचतीची सवय लागावी, विविध प्रसंगी कर्ज मिळावे, महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांच्यामध्ये रोजगार निर्मिती व्हावी यासाठी या पतसंस्थेचे काम प्रामुख्याने होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणाप्रमाणे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी महिलांच्या मागणीनुसार त्यांना पोट नियमाप्रमाणे विविध कारणासाठी कर्ज वाटप करण्याचा संस्थेचा भविष्यात विचार आहे. संस्थेने अहवाल वर्षात मालमत्तेच्या कारणावर कर्जप्रमाणे पोट नियमानुसार कर्ज वाटप सुरू केले असून त्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे सभासदांना कुटुंबियांसाठी शैक्षणिक कर्ज योजना, पर्यटन कर्ज योजना, लघु उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज योजना सुरू करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेचे सध्याचे कार्यक्षेत्र पुणे शहर असल्याने संस्थेच्या कामकाजात चांगला वाव आहे. यासाठी संस्थेच्या सर्व सभासदांना मी आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या व त्यांच्या संबंधित मित्र नातेवाईक यांच्या ठेवी संस्थेत ठेवून संस्थेच्या ठेवी वाढवण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे ही विनंती. विषय क्रमांक 2 सन 2020 ते सन 2021 अखेरचा अहवाल मुद्द्याचे वाचन करावे. सन 2020 ते 2021 चा संस्थेचा लेखाजोखा थोडक्यात आपल्या समोर ठेवत आहे. पुढील प्रमाणे संस्थेचे कार्यक्षेत्र हवेली जिल्हा पुणे कुंजरवाडी, सभासद संख्या 358 आहे. अधिकृत भाग भांडवल 50 लाख आहे. वसूल भाग भांडवल 92.1 लाख आहे. ठेवी 3.41 कोटी आहे. गुंतवणूक 91.38 लाख आहे. कर्ज 2.15 कोटी आहे. ठेवी भाग भांडवल 3.68 कोटी आहे. नफा 2.8 लाख रुपये आहे. यावर्षी संस्थेला अधिक वर्ग ब मिळालेला आहे. एनपीए साठी तरतूद 90% उभी करण्यात आलेली आहे. सेवक वर्ग एकूण 3 सेवक वर्ग या संस्थेत कामासाठी आहे. विषय क्रमांक 3 2020 ते 2021 अखेर संचालक मंडळाने सुचवलेल्या नफा वाटणीला मंजुरी दिली. नफा विभागणी खालील प्रमाणे करण्यात आलेले आहे. राखीव निधीसाठी 25% म्हणजे 52,143 रुपये. इमारत निधीसाठी 60,000 रुपये. लाभांश समीकरण 30,000 रुपये. संगणक विकास निधी 20,000 रुपये. सर्वसाधारण सभा तरतूद 25,000 रुपये. निवडणूक खर्च तरतूद 20,000 रुपये.
शिल्लक नफा 1430 रुपये 60 पैसे. एकूण नफा 2020 ते 2021 चा 2,08,573 रुपये 60 पैसे. गत वर्षीचा शिल्लक नफा 5,785 रुपये 90 पैसे मिळून अहवाल सालातील शिल्लक नफा 1,430 रुपये 60 पैसे. एकूण शिल्लक नफा 7,216 रुपये 50 पैसे एवढा आहे. विषय क्रमांक 4 2021 ते 2022 या सालासाठी कार्यवाहक यांची नेमणूक करणे व त्यांचे मानदंड ठरवणे. 2021 व 22 या सालासाठी कार्यवाहक म्हणून या संस्थेचे संचालक उमेश फटकरे यांची नेमणूक करण्यात येत आहे. त्यांचे मानदंड ठरवण्याचा अधिकार सर्व संचालक मंडळाला आहे. मी आता जे नाव घेतले ते मंजूर आहे. मंजूर आहे. संचालक मंजुरी दे. पत्रकाचे वाचन पुढे करू. सन 2021 व सन 2022 चे अंदाजपत्रक पुढे करू. सभासद भाग प्रत्यक्ष 13,13,000 अंदाज 16,91,690 राखीव निधी 1,65,446 अंदाज 2,15,079 रुपये. इमारत निधी 4,95,879 अंदाज 6,44,642 एनपीए तरतूद 1,25,000 अंदाज 2,50,000 बचत ठेव 23,44,000 23,44,308 अंदाज 30,47,600 रुपये. दैनंदिन ठेव 53,02,235 अंदाज 68,92,906 रुपये. आपत्कालीन मुदत ठेव 4,81,904 रुपये 6 लाख अंदाजे 6,26,475 रुपये. 13 महिने मुदत ठेव 8,90,470 रुपये 1,15,962 रुपये. काम दुप्पट ठेव प्रत्यक्ष 11,27,538 रुपये अंदाजे 14,65,799 रुपये. दीर्घकालीन मुदत ठेव 33,50,943 रुपये प्रत्यक्ष अंदाज 43,56,226 रुपये. बृहत्त लक्षाधीश रिकरिंग ठेव 1,50,000 अंदाजे 1,95,000 महिने 24 महिने ते मुदत ठेव 3,56,612 अंदाजे 4,63,595 25 महिने ते 36 महिने मुदत ठेव 2,48,476 अंदाजे 3,23,018 रुपये. 13 महिने ते मुदत 1,77,46,923 अंदाजे 2,30,71,000 जामीन कर्ज 1,19,000 11,98,479
अंदाजे 15,58,023 रुपये. तारण कर्ज 84,64,749. 1,00,00,000 अंदाजे 1,23,000 1,23,04,174 रुपये. वाहन तारण कर्ज 3,39,726. अंदाजे 4,41,656. सोने तारण कर्ज 5,24,833. अंदाजे 6,82,282. PDCC बँकेतील गुंतवणूक 10 लाख रुपये. पुढील अंदाजे 13 लाख. महाराष्ट्र ग्रामीण बँक गुंतवणूक 38,85,154. अंदाजे गुंतवणूक 50,50,700. बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूक खाते 43,53,799. अंदाजे 55,29,939. विषय क्रमांक 6 सन 2020 ते सन 2021 च्या शासकीय लेखापरीक्षकांचे लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करणे व नोंद घेणे. पुढील वाचन संस्थेचे व्हाईस चेअरमन महादेवजी रावळे यांनी करावे अशी विनंती करतो. नमस्कार. आपला वार्षिक अहवाल 2020 संस्थेचे सभासद संख्या 31 मार्च 2020 साली संस्थेची सभासद संख्या 352 इतकी होती. अहवाल वर्षामध्ये 14 नवीन सभासद झाल्याने व 8 सभासदांनी राजीनामा दिल्याने दिनांक 31 मार्च 2021 अखेर सभासद संख्या 358 दिसत आहे. अहवाल वर्षात एकूण सभासद संख्येमध्ये 6 ने घट झालेली दिसत आहे. जुन्या सभासदांनी राजीनामे दिल्याने सदरची घट दिसत असून सभासद वाढीसाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. संस्थेचे भाग भांडवल संस्थेचे अधिकृत भाग भांडवल 50 लाख रुपये आहे. दिनांक 31 मार्च 2020 अखेर वसूल भाग भांडवल 13,31,650 इतके असून दिनांक 31/3/2021 अखेर वसूल भाग भांडवल 13,01,300 इतके आहे. अहवाल वर्षामध्ये वसूल भाग भांडवल मध्ये रुपये 30,350 ने कमी झाले आहे. संस्थेची गंगाजळी व इतर निधी दिनांक 31/3/2020 अखेर गंगाजळी व इतर निधी रक्कम 7,59,847 असून दिनांक 31/3/2021 अखेर गंगाजळी व इतर निधी 8,04,615 इतके आहे. यामध्ये राखीव निधी 1,65,446, इमारत निधी 4,95,879 व लाभांश समीकरण निधी 73,290 रुपये इतका आहे. सभासद कल्याण निधी 20,000, संगणक विकास निधी 50,000 याचा समावेश आहे. या निधीमध्ये एकूण 44,768 रुपयाने वाढ झालेली दिसत आहे. संस्थेमध्ये गुंतवणूक कर्जाव्यतिरिक्त संस्थेकडे असलेले अतिरिक्त निधी व्यवस्थापन करणे हे संस्थेमध्ये कार्यवर्ती कसरत असते. मध्यवर्ती अनिश्चितता असताना सुरक्षितता व विश्वास होतात. या पार्श्वभूमीवर तरलपोटी मोठ्या सहकारी व सरकारी बँकांमधून 31 मार्च 2021 अखेर संस्थेने रुपये 91,38,953 रुपये गुंतवणूक केलेली आहे. सभासद ठेवी दिनांक 31/3/2020 अखेर संस्थेच्या एकूण ठेवी 3,11,79,493 इतके असून दिनांक 31/3/2021 अखेर संस्थेच्या एकूण ठेवी 3,41,58,482 आहेत. अहवाल वर्षामध्ये एकूण ठेवी 29,78,989 ने वाढ झालेली दिसत आहे. सभासद कर्ज संस्थेच्या सभासदांना संस्थेच्या मंजूर कोर्ट नियमाप्रमाणे त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसाय वाढीसाठी, राहणीमान उंचावण्यासाठी कोर्ट नियमाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज वाटप केले जाते. दिनांक 31/3/2020 रोजी सभासद कर्जे 2,09,81,388 इतकी होती. तर दिनांक 31/3 रोजी अखेर सभासद कर्ज
2,15,18,022 रुपये. अहवाल वर्षात सभासद कर्जामध्ये 5,36,634 रुपयांनी वाढ झालेली आहे. अहवाल वर्षात तारणी कर्जाच्या समाधानकारक वाढ दिसत आहे. असे असले तरी अजूनही गरजेनुसार चांगल्या कर्जदारांना कर्ज वाटप करून कर्ज कसे वाटले याकडे लक्ष देत आहोत. संचालक व त्यांच्या कुटुंबे यांना दिलेली कर्ज दिनांक 31 मार्च 2021 अखेर संचालक व त्यांच्या कुटुंबांना कर्ज दिलेली नाही. बाहेरील कर्जे संस्थेच्या संस्था स्थापनेपासून स्वनिधीतून कर्ज वाटप करण्याचे ठरवले असून त्यानुसार स्वनिधी वाढवण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे संस्थेने गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेले आहे. थकबाकी संस्थेच्या सभासदांनी घेतलेल्या कर्जाची थकबाकी काही प्रमाणात कमी झाली असल्याचे निदर्शनास येत असले तरी थकबाकी ही संस्थेच्या दृष्टीने असमाधानकारक बाब असून संस्था अधिक नफा देण्यासाठी कर्जदार सभासदांनी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करणे आवश्यक आहे. कर्ज हप्त्याची वेळेत परतफेड झाली नाही तर नाईलाजाने अशा थकबाकीदारावर कायदेशीर कारवाई करावी लागत असल्याने अशी वेळ येऊ देऊ नये याबाबत संस्थेत सहकार्य करावे ही कळकळीची नम्र विनंती. संचालक मंडळ अहवाल वर्षात संस्थेच्या सर्व संचालकांनी संस्थेचे काम पाहिले असून संचालक मंडळाच्या 12 सभा घेण्यात आल्या. सर्व सभांना उपस्थित राहून सर्व सहकार्य केले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. सभेमध्ये आलेल्या सर्व निर्णय एकमताने घेतले असून त्यांची कारवाई झालेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा सन 2019-20 या अव्वल वर्षात सर्वसाधारण सभा दिनांक 23 मार्च 2021 रोजी ऑनलाईन पद्धतीने झाली असून या सभेमध्ये झालेल्या ठरावाची योग्य ती अंमलबजावणी झालेली आहे. वैधानिक लेखा परीक्षण संस्थेने दिनांक 1/4/2020 ते 31/3/2021 अखेरचे म्हणजे या आर्थिक वर्षाचे वैधानिक लेखा परीक्षण सुषमा देसाई मॅडम वैधानिक लेखा परीक्षण सर्टिफाईड ऑडिटर पुणे यांनी केले असून त्यांनी संस्थेचा ऑडिट वर्ग ब दिलेला आहे. गेल्या वर्षी संस्थेत ऑडिट वर्ग अ मिळाला होता. कोरोना संसर्ग मार्च 2020 पासून झाला असून आज सप्टेंबर 2021 आले तरी अजून चालू आहे. त्यामुळे या वर्षात कामकाज कमी झाले आहे. तथापि या वर्षी संस्थेने ठेववाढ कर्ज वाटप प्रवासी वसुली व अन्य कामकाजात चांगली प्रगती केली आहे हे मी येथे आवर्जून सांगतो. संस्थेच्या कामकाजाच्या दृष्टीने तपासणी काळात त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी सर्वांचे हार्दिक आभार मानतो. नफा तोटा पत्रक अव्वल वर्षात संस्थेत एकूण 2,08,573 रुपये 60 पैसे इतका नफा झाला असून गत वर्षी शिल्लक नफा 5,0785 रुपये 90 पैसे म्हणून अव्वल सालात 2,14,359 रुपये 50 पैसे इतका नफा झालेला आहे. घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने सहकार कायद्यात झालेल्या सर्वसाधारण कलम 24 नुसार सहकारी सहकार प्रशिक्षण अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यानुसार अव्वल वर्षात संस्थेच्या 11 संचालकांना आणि 2 सेवकांना मान्यता प्राप्त दिलेली आहे. व्यवस्थापन संस्थेचे संचालक मंडळ आणि सेवक वर्ग परस्पर सामंजस्याने व सहकार्याने काम करत असून संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. अनुत्पादक जिंदगी नॉन फॉर्मेशन असेल मान्य सहकार आयुक्त यांनी जाहीर केलेल्या संस्थेना एनपीए चे निकष लागू झालेले असून संस्थेने आर्थिक वर्षात एनपीए साठी एकूण 1,25,000 तरतूद संस्थेच्या जुन्या थकबाकीची वसुली करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न चालू आहे असून ते वसूल होण्यासाठी मोठा अवधी लागत असल्याने एनपीए ची मोठी तरतूद करावी लागत आहे. त्याचा परिणाम संस्थेच्या नफ्यावर झालेला असून सर्व थकीत कर्जदार सभासदांनी कर्जाची थकबाकी त्वरित भरावी अशी नम्र विनंती आहे. समारोप पुणे शहर तसेच कुंजवाडी परिसरातील महिलांसाठी त्यांच्या छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी तसेच महिलांना बचतीची सवय लागावी वेळ संधी मिळावी व महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा त्यांच्यामध्ये रोजगार निर्मिती व्हावी यासाठी पतसंस्थेचे कामकाज प्रामुख्याने होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणाप्रमाणे
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महिलांच्या मागणीनुसार त्यांच्या पोटनियमाप्रमाणे विविध कारणासाठी कर्ज वाटप करण्याचा संस्थेचा भविष्यात विचार आहे. संस्थेने अव्वल वर्षात मालमत्तेच्या तारणावर कर्जप्रमाणे पोटनियमानुसार कर्ज वाटप सुरू केले असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे सभासदांच्या कुटुंबियासाठी शैक्षणिक कर्ज योजना, पर्यटन कर्ज योजना, लघु उद्योग कर्ज योजना, कर्ज होणे योजना सुरू करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेचे सध्याचे कार्यक्षेत्र पुणे शहर असल्याने संस्थेच्या कामकाजात चांगला वाव आहे. यासाठी संस्थेच्या सर्व सभासदांना मी आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या व त्यांच्या संबंधित मित्र, नातेवाईक त्यांच्या ठेवी संस्थेत ठेवून संस्थेच्या ठेवी वाढवण्याच्या दृष्टीने सहकार्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद. विषय क्रमांक 7, सन 2021 ते सन 2022 या वर्षासाठी शासकीय लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे. सुषमा लेखापरीक्षक म्हणून आपण सुषमा देसाई यांची नाही का नंतर सन 2021 ते 22 या वर्षासाठी सल्लागार यांची नेमणूक करणे व त्यांचे मानधन ठरवणे. नंतर अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेस येणाऱ्या कामांचा विचार करणे व त्यावर चर्चा करून निर्णय घेणे. सभासदांपैकी कोणाला जर आपले मनोगत व्यक्त करायचे असेल तर त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे ही संस्थेतर्फे एक विनंती. संचालकांपैकी कोणाला जर आपले मनोगत व्यक्त करायचे असेल तर त्यांनी पुढे येऊन आपले मनोगत व्यक्त करावे. जर नंतर फोन कर, जर मीटिंग चालू आहे. संतोष द्या की विनोद संतोष मला उठून दे. बोलायचं कोणाला? सभासदांसाठी सूचना. आदर्श उपविधीनुसार सभासदांनी क्रियाशील राहण्याकरिता वार्षिक सभेस हजर राहणे, ठेवी ठेवणे, कर्ज काढणे असे व्यवहार करणे आवश्यक आहे. ज्या सभासदांचे राहण्याचे ठिकाण बदललेले असेल त्यांनी संस्थेमध्ये संपर्क साधून नवीन ठिकाण लेखी कळवावे. ज्या सभासदांच्या वारसांच्या नोंदी राहिल्या असतील त्यांनी आपल्या वारसांच्या नोंदी संस्थेत येऊन करून घेणे. ज्या सभासदांची केवायसी पूर्ततेसाठी पॅन कार्ड, आधार कार्ड व मोबाईल नंबर दिले नसतील तर ते पतसंस्थेमध्ये जमा करावेत. ही सर्व सभासदांना नम्र विनंती. अशा प्रकारे निवृत्त नागरिक सरकारी पतसंस्था मर्यादित संस्थेचा अहवाल पठण झाल्यानंतर सर्व संचालकांकडून मिळालेल्या सहमतीनुसार पुढील वाटचाल आपण सुरू करणार आहोत. तसेच आता आपण आपल्या सत्कार समारंभास पण सुरुवात करत आहोत. तर मी आपले व्हाईस चेअरमॅन महादेव गावडे या सरांना नम्र विनंती करू इच्छितो की आपण बापू नवले सर यांचे सत्कार करावे.
पुढील सत्कारासाठी मी विनंती करू इच्छितो की उषा मॅडम यांनी माननीय चंद्रकांत सयाजी काकडे यांचे सत्कार करावे. यापुढे सत्कारासाठी मी नम्र विनंती करू इच्छितो श्री नामदेव गडे यांना की उमेश भंडारे यांचे सत्कार करावे. सत्कारास पात्र सल्लागार या पदासाठी श्री दत्तात्रय नवले सरांना मी विनंती करू इच्छितो की रामाराव सरांचा सत्कार करा. कार्यालयीन उमेदवार श्री विनोद काकडे यांचा सत्कार श्री उमेश भंडारे सर करतील. संतोष पवार सांगा. ठीक आहे. श्री संतोष ओळाचे विनोद ते दोघांचं जास्त जमत ना त्याच्यामुळे आता मग सत्कार केला तर बोलू नका. जास्त वेळ संस्थेत बसतो. नाही ते सगळे विनंती करू इच्छितो काकडे मॅडम प्लीज नीलम सळकडे यांचा सत्कार करावा. सुलभाताई गाडवे नम्र विनंती करू इच्छितो की सळकडे यांचा सत्कार करावा. विनोद ऐकलं ना म्हणतो दादूच्या मामाच्या नाही जाधव सरांचा जयराम मामाला सांगितलं. मामांच्या असते हरवडे मामा आणि जयराम मामा. अशा प्रकारे उत्साह समारंभ खूप उत्साहात सत्कार समारंभ उत्साहात पुढे जात असताना मी श्री जयराम गावडे यांना विनंती करू इच्छितो की श्री शंकर सदाशिव गावडे यांचे जाधव यांचे त्यानंतर सचिव सरांना विनंती करू इच्छितो की रोहिदास हरगुडे यांचा सत्कार करावा.
श्री महादेव गावडे सरांना विनंती करू इच्छितो की ज्ञानेश्वर करगुडे यांचा सत्कार करावा. महादेवाला माझ्या सत्कार करा. यांचा सत्कार 4 वर्षापासून केला जातो. Yeah. 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 ना. बस बस ब्रेक. अरे बस कर दे. समृद्धी संतोष ओवाळ यांचे सत्कार नीलम तळगडे करतील. सत्कार करण्याचे कारण की शिष्यवृत्ती स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल आपण समृद्धीचे सत्कार करत आहोत. सर्वांनी टाळ्या वाजवून बघा. कोण कोण आलं? पप्पांनी सांगितलं. पुढे गेले. खाली होती. खाली होती. श्री संतोष ओवाळ सरांना विनंती करू इच्छितो पुढे यावे. त्यांचा सत्कार श्री महादेव गावडे सर करतील. बनते बनते आता ना बनते. म्हणजे सत्कार करायचे सभासदांचा. जयराम गावडे सरांना विनंती करू इच्छितो की पुढे यावे. मयूर बोडके सर यांचा सत्कार करतील. म्हणजे तुझे मार्गदर्शन. काय म्हणते? जयराम गावडेंचा सत्कार महादेव गडदे करतील. शेली गावडे पुढे खाली त्यानंतर सुभाताई गावडेंचा सत्कार संस्थेचे चेअरमन चंद्रबाबाताई काकडे करतील.
त्यानंतर नामदेव यांचं सरकार श्री रामाराव सातपुते. उषा कुंडीर यांचं सरकार श्री निधन गाडकर. सौरभ कुंजीर यांचं सरकार श्री रामाराव सातपुते. मग तू झालं नाही त्यांच्या हस्ते केलंय. मामाचा हक्क झाला केलाय तुम्ही का? हा राहुल राव चौधरी यांचं सरकार सचिव सरकार. कोण नाही राहिलं. हा ऐका ना नामदेवांचं केलंय ना त्यांच्या हस्ते केलं ते राहिलं असतं ना. मामाचं केलाय का? नाही तुम्ही केलं. मी नीलम तळगडे यांना विनंती करू इच्छितो की आपले मनोगत व्यक्त करावे संस्थेवर. विनोद लगेच सांगा. विनोदला दादा लगेच सांगा आपल्या. बोला ना. मी निगम संस्थेच्या 7व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत करते. माझे मनोगताचे 2 शब्दात व्यक्त करते. संस्थेच्या अध्यक्ष विनोद यांनी मला खूप चांगल्या प्रकारे गायडन्स दिला. त्यामुळे या क्षेत्रात मला काम करण्याची संधी दिली. आभार व्यक्त करते. आणि संस्थेचे कामकाज खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. ठेवी दिवसेंदिवस वाढत आहे. कर्ज वसुली पण सुरळीत चालू आहे. अशी संस्थेची प्रगती उत्तरोत्तर आता विनोद त्याचा निम्म मनोगत संतोष मामा केलं. विनोद काकडे यांनी पुढे यावे आणि आपले मनोगत व्यक्त करावे. विनोद काकडे. गेल्या 5 वर्षापासून मी संस्थेचं कशा म्हणून काम बघत आहे. तरी सगळे संचालक मंडळ सहकार्य करीत आहे आणि चांगल्या रीतीने संस्थेचे उद्घाटन होत आहे. संस्थेत अतिशय उत्साहाने कार्यरत असलेले आपले संचालक श्री संतोष ओव्हाळ सरांना मी विनंती करू इच्छितो 2 शब्द तरी आपल्या संस्थेबद्दल व्यक्त करा. विनंती आहे. चांगलं बोला. संस्थेच्या सर्व कामगारांनी व्यवस्थित काम केल्याबद्दल तुमचा अभिनंदन. बघा वर्षभर काय का बोला ना पण शेवट हॅलो मीटिंग आहे का संस्थेची. हो चालेल. तू बघ ना ऑनलाईन आहे ना. चालेल विचार करून सांगतोय.
अशा प्रकारे खूप छान रीतीने आपल्या श्री गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित 7व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि खूप चांगला सोहळा आपण सादर करत आहोत. तरी मी मान्यवरांना विनंती करू इच्छितो की कोणाला अजून आपल्या संस्थेबद्दल काही मत मांडायचे असतील किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर ते कृपया करून पुढे येऊन आपले मत मांडू शकतात. चालेल सरांनी आपल्या बरोबर जाधव सर आपले मनोगत व्यक्त करत आहेत. आज 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था सर्व संचालक मंडळ मी 4-5 वर्ष झालं पिग्मी एजंट म्हणून काम करत आहे. पिग्मी एजंट काम करत असताना सर्व कामगार मॅडम असतील, विनोदा सर, रगडे सर असतील, यांचं चांगल्या प्रकारे सहकार्य लाभतं. गुरुदत्त पतसंस्था अगदी चांगल्या प्रगतीपथावर दिसते असं मला वाटतं. एवढं बोलून मी माझे मनोगत व्यक्त करतो. गौडे यांनी आपल्या बरोबर व्यक्त करायला शैक्षणिक संस्था विनंती करतो. खाली बसून करा. Everything is okay. संस्थेचे सल्लागार मनोज सर यांनी आपल्या बरोबर व्यक्त करावं अशी संस्था विनंती करतो. आज गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था का 7वां वार्षिक प्रथम सभा है जो ऑनलाइन पद से लिया गया है. एक्चुअली मराठी बोलने की इच्छा हो रही थी लेकिन मैं सोचे कि इसमें गड़बड़ है इसलिए मराठी में बोलना. लेकिन इस बार की मीटिंग में कुछ एक चीज नया जो ऐड किया वो है, इसके बारे में ज्यादा फोकस देना चाहता हूँ. वो है अपना कार्यवाह. मतलब ये कार्यवाह कौन है? कार्यवाह ये एक ऐसा इंसान है, क्या होता है हर बार जो भी अपनी मीटिंग होती है मीटिंग में क्या करते हैं, सिर्फ मीटिंग के वक्त की अपन हर चीज को पॉइंट आउट करते हैं, उससे पहले उसको कोई ध्यान नहीं होता क्या होता क्या नहीं. और यहाँ पे हर चीज जो होती है जो अपने जो स्टाफ है स्टाफ प्रॉपर करते हैं. और जितने भी सभासद हो सकता है सभासद मुझे माफ करना शेयर क्या बोलते हैं संचालन मंडल मुझे माफ करे, लेकिन हर बार मीटिंग में देखा 3 से 4 से लोग कोई नहीं आते. अगर ऐसे हर संचालक सोचेंगे तो संस्था आगे नहीं बढ़ेगी. हर संचालक की जिम्मेदारी होती है कि अपना अपना कर्तव्य पूरा करने की. सिर्फ नाम के लिए बोर्ड में नाम लिख दिया ये सफिशिएंट नहीं है. क्योंकि अभी आज मेरे पास करीबन 40-50 पद है. मैं सबको जानता हूँ, सबको देखता हूँ, लेकिन हर जगह संचालन मंडल इतना जो भागीदार है तो अपने बहुत कम है. लेकिन फिर भी जो संचालन मंडल के भागीदार दे रहे होंगे तो अपना कर्तव्य निभा रहे. जैसे मैडम है, सर है और उमेश है और अव्वल सर, संतोष सर, इन लोग हर बार देखता हूँ इन 4 को सिवा कोई नहीं दिखता. कभी कभी नहीं, कभी कभी नहीं, ऐसा नहीं होता. क्योंकि कैसा अगर संस्था आगे बढ़ाना है, आज देखिए मैंने इससे पहले 2 मीटिंग पहले एक में प्रॉमिस किया था कि अपना पद 10 कोटि तक जाना चाहिए. ऐसी परिस्थिति में अपन कितना कोटि पे गए थे? 3 कोटि क्रॉस कर 3.44 कोटि बराबर है. तो अगर ऐसा अपन ठंडे दिमाग से काम करेंगे तो अपन आगे नहीं बढ़ सकते. कि अगर कोई भी चीज का अपन कामयाबी करना है तो सबको एक साथ होकर जुट होकर काम करना है. अगर अपन काम नहीं करें एक ही के ऊपर छोड़ देंगे तो क्या होता है, वो कभी आगे नहीं बढ़ेंगे. संस्था ऐसे नहीं. क्या होता है जब मीटिंग होती सब लोग आके अपना जो सेवक है इनको बढ़ जाते हैं, ये गलत है. आज ये बताइए अपना संस्था में मैनेजर नहीं है फिर भी संस्था चल रही है.
ऐसे कोई संस्था दिखाए जिसके पास मैनेजर नहीं है, सब जगह मैनेजर है, स्टाफ है, फिर भी यहाँ पे इन लोग इलिटरेट है, इनको बैंक के बारे में फाइनेंस वगैरह नहीं मालूम, फिर भी नहीं चला रहे। मैं हर मीटिंग में यही बोलता हूँ, इन लोग जो चला रहे इनको सब कुछ नहीं मालूम, फिर भी लोग चला रहे। अभी कैशियर का जो विनोद है, कैशियर क्या हो उसको नहीं मालूम, फिर भी बराबर करता है, वो कैश बराबर हैंडल करता है, चाहे उसको बचपना है समझ के चलो, लेकिन आज तक पत्तोड़ी में एक पैसे के इधर उधर हुआ नहीं। हर एक पत्तोड़ी देखता हूँ, लेकिन ठीक है ये उसको बचपना, यंग जनरेशन है, ये दिमाग अलग अलग चलते रहते हैं, लेकिन इस चीज को नजरअंदाज नहीं कर सकते। अपने मेन क्या है, संस्था आगे चलाना है, उसको पर्सनल इश्यू में कोई लेन देन नहीं है। तो एक चीज इसको वजह से क्या हुआ, इस साल अपने नया नियुक्त करेंगे एक इंसान कैसा जो आपको संचालन मंडल जिसने भी उमेश के लिए अपन ये किया, उनका डिसीजन फाइनल डिसीजन होगा, और अगर उससे कुछ गलती भी होती है जिम्मेदार वही देंगे। दोनों चीज, उनका डिसीजन फाइनल डिसीजन होगा, अगर वो गलती भी करता है उसको जिम्मेदार वो होगा, उसके बीच में वो किसको नहीं बोल सकता, मैं इस वजह से वो उसके लिए ब्लेम नहीं कर सकता। उमेश वो जो डिसीजन लेगा उससे आपसे लेना, हाँ ठीक है, वो डिसीजन लेगा, किससे कंसल्ट करना वो पर्सनल है। और हर मीटिंग में, महीने की मीटिंग में सब संचालक होना जरूरी है, ताकि उमेश का जो पॉइंट है वो ये करने को सही में बराबर करना नहीं कर रहा, ऐसे नहीं कि अपन दे दिया शांत बैठ, कैसे नहीं सही में करना, हो सकता है अंदाज रहेगा कुछ और करके चले, आप देखें हमको मालूम है तुम्हारा वर्क, ऐसे नहीं करना, अपना भी कर्तव्य रहता है काम करने की। मीटिंग में उमेश अपना रिपोर्ट देगा, इस महीने में ये होगा, ऐसे होगा, ये चीज में मैंने किया, ये चीज में नया करना चाह रहा हूँ, तो ये चीज का आपसे लेंगे। और एक ही चीज है, अगर समझो कोई संचालक नहीं आता है, उनको बोलने का हक नहीं है कि इसके साथ क्यों हुआ, शायद मेरी बात किसी को बुरा लगता है, सॉरी, लेकिन जो हकीकत देख रहा हूँ वही बोल रहा हूँ, क्योंकि आते नहीं, जब आते ये नहीं वो नहीं, दिस नॉट पॉइंट। इसलिए अगर समझो कोई संचालक अटेंड नहीं होता तो उनको कोई हक नहीं होता कि संस्था में क्या और इसके बारे में बोलने का। अगर ऐसा है कि इस बार ऐसा भी नियम निकला है सभासद के लिए, अगर सभासद मीटिंग अटेंड नहीं करता है, एफपी नहीं रखता है, या फिर लोन नहीं लेता, तो उस सभासद को क्रियाशील करके उसमें निकाल देगा, उनका इसमें कोई हक नहीं रहता। इसलिए आपको कर्तव्य है कि हर सभासद को आप ये बोले कि जो भी अपना पहचान जाए, एटलीस्ट मीटिंग में आए, या फिर लोन ले, छोटा मोटा लोन ले, ऐसे भी अपने पास शॉर्ट टर्म लोन है ले सकते हैं, क्योंकि अपना जो कंटिन्यूटी बढ़ाने के लिए ये बहुत जरूरी है। और फाइनल ये चीज होता है कि अपना जो संस्था को आगे बढ़ाने के लिए कुछ कुछ ऐसी चीजें जरूरी होती है कि अपने मीटिंग में रखने का फंड नहीं है। इस बार अपन देखिए डिविडेंड दे सकते हैं, फिर अपन नहीं अपना मतलब डिविडेंड देने का, लेकिन फिर भी नहीं दिए, क्यों नहीं दिए? अगर अभी डिविडेंड देंगी तो क्या होता, सब लोग कुछ नहीं चलता, नहीं भी जरा चल रहा ना चल रहा, ये नहीं होता, कहीं ना कहीं किसी न किसी को दर्द महसूस होना चाहिए। आज सभासद में पैसे रखते शेष उनका डिविडेंड क्या था, साल भर बैठा डिविडेंड, लेकिन क्यों नहीं देते? आपको कर्तव्य तो सभासद में तो ऐसे नहीं कि सिर्फ पैसे देके बैठे, उनको भी काम होता है। ये एजीएम जो रहता है किस लिए होता है, हर सभासद का हक है बोलने की। और यहाँ पे क्या हो रहा है, कुछ संचालक मंडली नहीं आता सभासद, ये चीज है मैं बहुत नोटिस किया, इसलिए बोल रहा कि थोड़ा सा ध्यान दीजिए आप संचालक मंडल, आपको कर्तव्य करने का और थोड़ा सबको ये करने का, और आप साथ में बैठिए, क्या हुआ तो संस्था आगे बढ़ाने की मीटिंग रखिए और अपना कोई जिम्मेदारी निभाइए। टीवी कम हो रहा है, ठेवीदार की कीजिए, कर्जे कम हो रहा है, कर्जे वापस के लिए कीजिए, और जो कर्जा अपन दे चुके जिम्मेदारी खुद लीजिए। अभी क्या हो रहा है, कर्जा लेते हैं, मैं हर बार देखा किसी संतोष बाबू सबको कॉल करो बोलता है, बाकी को बोलते हैं, क्योंकि ठीक है उनका ये है, लेकिन ऐसा नहीं होता, अकेले थोड़ी लोन दिया उसने, लोन सब देते, सिर्फ जब भी मीटिंग में देते वही विनती पकड़ते, इसको क्या उससे वही पूछते। और संतोष बाबू एक चीज है, सॉरी सर, पूछते हैं लेकिन उसका अमल करना नहीं आता। मैंने एक आप जो पूछते हैं उसको फॉलो करो, उसको पीछे पड़ो, क्योंकि ये एक चीज है। मैं एक ही देखा कि आप पूछते हो लेकिन उसका फिर पूछ जाते, फिर महीना आते, फिर चालू करते, ऐसे नहीं करने। एक बार पीछे पड़ा उसको पीछे पड़ने का, उसको बुरा लगता है बोलना, मैं तुम्हारा नहीं बोलना, संस्था की बात कर, ऐसे करके आप कर दिए प्लीज।
तो अभी दूसरी एक चीज है, मेन मुद्दा है कर्ज। अभी पहले क्या होता है, कर्ज का जो ये रहता है डायरेक्ट अपन रखते हैं, ऐसा नहीं होता जब तक फाइल पूरा नहीं होता है। विनोद कहाँ पे, राहुल तुम वहां, जब तक कर्ज का फाइल पूरा नहीं होता तब तक संचालक मीटिंग में नहीं रखता। अगर संचालक बोलता है कि ये कर्ज देने का है तो जो संचालक बोलता है उसको लेटर लिख के देने का, ये लोन मैंने देने का बोला, इसकी जिम्मेदारी मेरी है, अगर कुछ भी होता है एक्टिव जाता पैसा नहीं भरूंगा ऐसे लिख के देने का। जब तक फाइल पूरा नहीं होता तब तक लोन को रखना ही नहीं कि इनको देना है कि नहीं देना। मीटिंग में तभी रखना जब फाइल पूरा हो, तभी संचालक मंडल को पता चलेंगे इसका क्या क्या डॉक्यूमेंट है, रिकवरी क्या है। और ये चीज जो है आप देने के पहले एक बार उमेश सर से बात कर लें, उनके सामने रखने का। अगर उमेश सर बोलता है कि ठीक है ये संचालक मंडल रख सकते हैं तो आगे रखने का। इससे क्या होता है कि ठगबाजी कम होती है। अभी देखो 2-3 लोग हैं जो अभी तक अपने पेमेंट करने हैं, तो उसके पीछे अपने पैसे डालने में और उसको भी पता नहीं कब होगा उसका। अभी कैसा, अभी नियम निकले 2022 तक किसी कर्जदार का कुछ नहीं बोल सकते, जीरा निकला सरकार का, उनको लोन के पीरियड बढ़ा दो। अगर ऐसे करते रहेंगे शास्त्र में डूबेंगे ना, बराबर ही नहीं। उसके लिए हम क्या करना होगी, ये बहुत सीरियस मैटर है। कोरोना आया ठीक है, लेकिन कर्जदार को ऐसा अगर फ्रीली छोड़ दिया तो प्रॉब्लम आता है। साकार खाता क्या करता है, अभी आपको जीआर निकला है कि 21/3/2022 तक कर्ज को रिशेड्यूल कर दो। इससे क्या होता है, उन लोग ये देखिए संस्था को फायदा देगा। अगर रिशेड्यूल होगा तो क्या होगा, एनपीए कम होगा, लेकिन कर्जदार तो खुशी में रहेगा ना, उनका टाइम मिल रहा है। उनका ये प्रॉब्लम होता है, ये चीज में ध्यान दीजिए। इसको वजह से प्रॉब्लम चल रहा है, अभी देखिए क्या होता है। लेकिन अपना कैसा है, 12 महीने तक कुछ नहीं बोल सकते, 12 महीने वो डायरेक्ट नोटिस भेजते हैं। राहुल विनोद हर महीने में पिछले 12 महीनों तक नोटिस डालने का, और नोटिस में साइन लेने का उमेश सर, ठीक है। बस यही करने का। अभी तो संस्था अच्छी चल रही है, मैं उम्मीद करता हूँ आगे बढ़े और सब संचालक साथ में सब लोग मीटिंग में आए। मीटिंग में रहकर अपना अपना जो भी जरूरत है, जो भी चीज आपको बोलना है डायरेक्ट बोलिए इनको, आपको, क्योंकि आपका हक है। ये आप जो 11 पिलर है, स्तंभ बोलते हैं 11 लोग, इसका बदल एक भी स्तंभ नहीं किया तो प्रॉब्लम होता है। अभी तक देखा मैं सिर्फ 3 लोग, आप प्लीज थोड़ा टाइम निकालना, आप वाइस चेयरमैन हो, बराबर है, आप टाइम निकालिए, आइए साथ में, जो भी प्रॉब्लम है सामने पेश करके आगे बढ़ाइए। मैं चाहता हूँ ये जो अंदाज पत्र पढ़ लिया अपन ने, लेकिन पूरा करने की जिम्मेदारी आपकी सबकी है। मीटिंग में पढ़ लेते हैं लेकिन नहीं, ये मीटिंग पढ़ने के लिए ये करना। अगर इसको नहीं होता अगले साल में क्या करूंगा, हमने ये किया था इतना हो, ये नहीं कर पाए, इसको करने किसके संचालन, नाम किसी खराब होगा, अपनी खराब होगा। संचालक देखेंगे सुनेंगे क्या बोलेंगे, सब लोग तो बोलते करेंगे, ये नहीं, तो ये नहीं होना चाहिए। अगर सब साथ में मिले तो जरूर करेंगे, ठीक है। ये वो बोलते आपको सब ये करता, अगर किसी को बुरा लगा आई एम सॉरी एक्सट्रीमली, थैंक यू। सोहळ्यानिमित्त आपण गावडे सरांचा बर्थडे सेलिब्रेट करत आहोत इथे, तर सर्वांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा द्या बर्थडे निमित्त. Happy birthday, dear Papa.
Yes, sir. सर्व संचालकांना विनंती आहे की कृपया मोबाईल दे तुला फोटो
हो, त्याला नाही काय काय विंडो प्रिंट स्क्रीन आपलं अजून मोबाईल मध्ये काय नाही. थँक्यू फर्स्ट बस समजलं.